नमस्कार, मी विश्वास सुटकी. आजचा हा जो व्हिडिओ आहे हा अत्यंत वेगळ्या विषयावरती आहे आणि तो वेगळा विषय हा प्रसार माध्यमांच्या संदर्भात आहे. आपला मॅक्स महाराष्ट्र एक महत्त्वाचं प्रसार माध्यम डिजिटल टेक्नॉलॉजीवरती आहे. पण अनेक प्रसार माध्यमं जी टी व्ही चॅनल्स म्हणून आपण ओळखतो ही मोठ्या प्रमाणामध्ये सुरुवात जर त्याची झाली असेल तर ती एन डी टी व्हीपासून झालेली आहे. दूरदर्शनमध्ये एक अर्धा ते पाऊण तासाचा कार्यक्रम ते करत असत दर शुक्रवारी. आणि तेव्हा काही कालांतर आणि रविवारी पण करत असत. आणि काही काळानंतर त्यांनी न्यू दिल्ली टेलिव्हिजन नावाची कंपनी प्रणय रॉय आणि राधिका रॉय यांनी स्थापन केली. ही न्यू दिल्ली टेलिव्हिजन एन डी टी व्ही प्रायव्हेट लिमिटेड आता नरोत्तम दास दामोदर दास टी व्ही अशी होऊ घातलेली आहे. असं म्हणण्याचं कारण काल रात्री गौतम अदानी यांच्या अदानी ग्रुपने त्यांची जी सबसिडी कंपनी उपकंपनी आहे अर्थात अदानी मीडिया ग्रुप, ज्याचे संजय पोंगलिया हे पत्रकार CEO आहेत, त्यांचं एक स्टेटमेंट प्रसृत झालं आणि त्यांनी असं सांगितलं, आम्ही एन डी टी व्हीचे 29.18% शेअर्स हे ताब्यात घेतलेले आहेत मार्केटमध्ये आणि आम्ही त्याची मालकी मिळवलेली आहे आणि अजून 26% ओपन ऑफर आम्ही देत आहोत. आणि अशा तऱ्हेने एन डी टी व्ही याच्यामध्ये गौतम अदानीने सरळ सरळ घुसखोरी केलेली आहे, ज्याचा प्रणय रॉय आणि राधिका रॉय हे जे प्रमोटर्स आहेत त्याला पत्ता नाही. म्हणजे आपल्याला एक असं उदाहरण देता येईल की महाराष्ट्र सरकार ज्या पद्धतीने किडनॅप झालेलं आहे तसं इथे एन डी टी व्ही किडनॅप झालेला आहे असं म्हणता येईल. आता ही दोन्ही उदाहरणं बरोबर की नाही हे कायद्याच्या कसोटीवरती सिद्ध पण व्हायचं आहे. पण किडनॅपिंगचा जो प्रकार असतो तसा हा प्रकार आहे. एक राजकीय ओरिएंटेड आहे, एक मार्केट ओरिएंटेड आहे. एन डी टी व्हीची ख्याती ही अशी आहे की आम्ही कधी झुकणार नाही, आम्ही कधी झुकलो नाही, आमची विश्वासार्हता आम्ही पैसे देऊन आमचा TRP कधी विकत घेतला नाही. आम्ही विश्वासाने लोकांचं जी काही मत आहे ते आमच्याकडे वळवलेलं आहे. आम्ही लोकांसाठी पत्रकारिता करत आहोत, आम्ही देशासाठी पत्रकारिता करत आहोत आणि आम्ही चूकला चूक म्हणू, बरोबरला बरोबर म्हणू आणि हे त्यांनी त्यांच्या कर्तृत्वाने सिद्ध केलं आहे. एन डी टी व्ही म्हटलं की आता रवीश कुमार, निधी राजदान, कुलपती, श्रीनिवासन हे सगळे चेहरे आपल्या समोर येतात. अर्थात प्रणय रॉय इज अ फेस ऑफ एन डी टी व्ही आपल्या सर्वांना माहिती आहे. एन डी टी व्हीला रवीश कुमारासारखा एक भक्कम अँकर रोज रात्री 9 वाजता प्राईम टाईममध्ये, एन डी टी व्ही हिंदीमध्ये रोज प्राईम टाईम या देशामध्ये हायेस्ट रेकॉर्ड ब्रेक लोक बघतात. रवीश कुमारला कुठे अडकवणं कठीण आहे, पण एन डी टी व्हीला अडकवणं मात्र आता शक्य झालेलं आहे. ते कसं शक्य झालं आहे? एन डी टी व्हीचं किडनॅपिंग झालं म्हणजे काय झालं? प्रणय रॉय आणि राधिका रॉय यांना काल रात्रीपर्यंत मार्केटमधून कोणतीही नोटीस किंवा सूचना आली नाही म्हणून ते म्हणतात की आम्हाला हे माहिती नाही आहे. हा असा त्यांचा दावा आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये या ज्या काही मार्केटमधल्या ट्रान्झॅक्शन्स आहेत, ज्या सेबी रेग्युलेट करते आणि या ट्रान्झॅक्शन्स कंपनीज ॲक्टमध्ये आहेत, बँकिंग ॲक्टमध्ये आहेत, इथले व्यवहार हे फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स म्हणून ओळखले जातात. अदानीने कशा पद्धतीने एन डी टी व्हीमध्ये घुसखोरी केली आणि या सरकारचा सर्वात जवळचा मित्र गौतम अडानी असल्यामुळे गेल्या काही वर्षामध्ये माध्यमांमध्ये 80% जास्त दबदबा मुकेश अंबानी निर्माण केला, कारण का त्यांनी अनेक चॅनल्सच विकत घेतली.
सरकारी चॅनल डी डी दूरदर्शन त्यांच्याकडे आहेच सरकारकडे, परंतु मुकेश अंबानी, गौतम अदानी ही जी मंडळी सरकारची अत्यंत जवळची मित्र आहेत, यांच्याकडे संपूर्ण प्रसारमाध्यमं गेल्यामुळे तर त्याला गोदी मीडिया असं म्हणण्याचा प्रश्न रवीश कुमार यांनी सुरू केला. आणि खऱ्या अर्थाने ते सरकारच्या मांडीवर बसलेले प्रसारमाध्यमं आहेत. पण सरकारच्या मांडीवरती न बसलेलं प्रसारमाध्यम NDTV आता गौतम अदानीची मालकी, ज्याला फोर्स्ड मर्जर असं म्हणता येणार नाही, होस्टाईल टेकओव्हर असं म्हणता येईल, जबरदस्तीने ताब्यात घेण्याची यंत्रणा म्हणून मी त्याला किडनॅपिंग असा शब्दप्रयोग केला. नेमके हे ट्रान्झॅक्शन्स काय आहेत, यातली सत्यता काय आहे आणि हे कसं होतं, आपण हे बघितलं पाहिजे की 2008 आणि 2009 या कालखंडामध्ये प्रणय राय आणि राधिका राय हे जे काही प्रमोटर्स आहेत यांचा जवळजवळ 32.26% हा मालकी हक्क NDTVमध्ये आहे. आणि त्यांनी प्रमोट केलेली जी कंपनी आहे RRPL, म्हणजे राधिका राय आणि प्रणय राय प्रायव्हेट लिमिटेड, या कंपनीला ही प्रमोटर्स कंपनी आहे. NDTVची मालकी त्यांच्याकडे आहे. त्या ठिकाणी प्रणय रॉय आणि राधिका रॉय हे स्टेक होल्डर्स आहेतच, पण यांच्याकडे स्टेक जो आहे तो 29.18% आहे RRPLकडे. पण RRPLने 2008 आणि 2009 कर्ज घेतलं होतं 403 कोटी, जवळजवळ 75 लाख, आपण 404 कोटी म्हणू. हे कर्ज पूर्वी त्यांनी घेतलेलं इंडिया बुल्सचं कर्ज किंवा ICICI बँकेचं कर्ज, ही कर्ज फेडण्याकरता त्यांनी एका संस्थेकडून कर्ज घेतलं आणि ती संस्था, त्याचं नाव होतं विश्व प्रधान कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेड, म्हणजे VCPL. आता VCPL ही खरं तर मुकेश अंबानींची एक शेल कंपनी आहे. त्याला उपकंपनी पण म्हणता येणार नाही, ही शेल कंपनीच म्हणता येईल. या कंपनीला ही मुकेश अंबानींची आहे आणि मुकेश अंबानीने सुद्धा NDTVमध्ये प्रवेश करण्याचा खूप पूर्वीपासून प्रयत्न केलेला आहे. तो तेव्हापासूनच त्यांनी 2009च्या सुमारास त्यानंतरच्या कालखंडात सुद्धा ही जी काही 404 कोटीच्या आसपासचं कर्ज दिलेलं आहे, त्या कर्जामध्ये आता इथे बँकिंगचे व्यवहार येतात की जेव्हा कर्ज व्यवहार होतात आणि ॲग्रीमेंट्स होतात तेव्हा मुद्दल असते आणि व्याज असते, पण ते परत करण्यासाठी जर परत नाही केली तर काय हे लिहिलेलं असतं. मग त्या ठिकाणी कर्ज वसुलीसाठी अगदी सरफासी ॲक्टसुद्धा लागू करणं ही तरतूद असते. म्हणजे कर्ज वसूल करण्यासाठी पहिल्यांदाच तरतूद करारामध्ये असते. या ठिकाणी अशी तरतूद होती की जर हे इंटरेस्ट फ्री लोन आहे, म्हणजे त्याला व्याज नाही, पण RRPLने जी वॉरंट्स इश्यू केलेली आहेत ती शेअर इक्विटी कॅपिटल सारखीच आहेत. ती बाजारामध्ये त्याचं ट्रेडिंग होऊ शकतं आणि ते ट्रेडिंग त्याचं भाग भांडवलात रूपांतर होऊ शकतं, म्हणजे इक्विटी कॅपिटलमध्ये रूपांतर होऊ शकतं. आणि नेमकं इथे गंमत आहे ती अशीच आहे. VCPLला जे काही 403 कोटी रुपयाचं कर्ज त्यांनी RRPLला दिलं, म्हणजे NDTVच्या मूळ कंपनीला दिलं, त्या ॲग्रीमेंटप्रमाणे सेबीमध्ये हे रेकॉर्ड झालेलं आहे. आणि त्या ठिकाणी आत्ताच्या कालखंडामध्ये ही जी VCPL कंपनी आहे, ही कंपनी कर्ज न फेडल्यामुळे त्या कंपनीचं मार्केटमध्ये टेकओव्हर गेले तर वर्षभर असं चाललं होतं, पण कोणीही ते सत्यता सांगत नव्हतं. आता अदानी ग्रुपने प्रेस स्टेटमेंट काढून सांगितलं, होय आम्ही ही कंपनी अदानी ग्रुपने विकत घेतलेली आहे आणि म्हणून ते कर्ज फेडण्याच्या ऐवजी त्याचे जे शेअर्स झालेले आहेत, त्याचे जे वॉरंट्स आहेत ते ट्रेडेबल होते, ते आम्ही अक्वायर केलेले आहेत आणि ते 217 कोटी रुपयाला केलेले आहेत. आणि म्हणून आम्ही 217 कोटी रुपयाला या शेअर्सची मालकी घेतल्यामुळे आमची मालकी 29.18% ही NDTVमध्ये झालेली आहे. आणि आम्ही मार्केटमध्ये आता खुला व्यवहार करण्याकरता 26% शेअर्स विक्रीला आणतो, ते लोकांनी विकत घ्यावे. NDTV
यानंतर गौतम अदानी यांच्या सबसिडरीकडे म्हणजे मीडिया कंपनी त्यांची जी आहे गौतम अदानींची, ज्याचे CEO संजय पोंगलिया नावाचे पत्रकार आहेत, हे संजय पोंगलिया दिल्लीला 90 ते 93 या कालखंडात नवभारत टाइम्सचे संपादक होते. काही कालखंडानंतर ते झी TVचे झी बिझनेस आणि झी आता जे आपण अनेक त्यांचे बिझनेस चॅनल बघतो त्या ठिकाणी प्रमुख संपादक होते. मागच्या वर्षी जेव्हा गौतम अदानींनी या संपूर्ण जर्नलिस्ट किंवा मीडियामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये धडक मोहीम करायचं सुरू केलं, तेव्हा संजय पोंगलेने पुढं केलं आणि त्याची परिणती NDTV ताब्यात घेणं. म्हणजे ताब्यात घेत असताना जरी करार असला तरी मार्केटमध्ये बॉरोरला हे सांगण्याची गरज आहे की तू कर्ज फेडलेलं नाहीत आणि ते सगळं ॲग्रीमेंटप्रमाणे इक्विटीमध्ये कन्वर्ट झालेलं आहे तुमच्या कराराप्रमाणे. त्याची नोटीस द्यावी लागते बॉरोरला. ती नोटीस दिलेली नाही आहे, इंटिमेशन दिलेलं नाही आहे. समजा इंटिमेशन दिलं असतं तर प्रणव राय आणि राधिका रॉय यांनी व्यवस्था केली असती मार्केटमध्ये. ती व्यवस्था आत्ता जरी करायची म्हटली तर 800 कोटी रुपये टाकावे लागतील. 800 कोटी कॅश टाकणे ही आता अशक्य गोष्ट आहे. त्यामुळे इट इज अ होस्टाईल टेक ओव्हर, म्हणजे जबरदस्तीने घरात घुसून धंदा ताब्यात घेणं हा जो प्रकार असतो तो आपण साधारणपणे उदारीकरणाच्या एकूण 90 ते जवळजवळ 2000 आणि त्याच्याही नंतर मोठ्या उद्योगांनी मधले आणि छोटे उद्योग गिळंकृत करणं आणि उद्योगामध्ये मक्तेदारी आणणं हा जो प्रकार आहे तो आपण मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये बघितला. सेवा क्षेत्रामध्ये सुद्धा छोट्या छोट्या बँका मोठ्यांनी ताब्यात घेणं हेही आपण बघितलेलं आहे. या ठिकाणी आपण हे बघतोय माध्यम क्षेत्रामध्ये स्वतः न्यूज 18 हे अंबानीने एक संस्था निर्माण केली आणि अनेक ETV सारखे किंवा आता जे आपण कलर TV बघतो हे सगळं अंबानीचं साम्राज्य आहे. ही प्रक्रिया आपण गेल्या 4-5 वर्षात पाहिलेली आहे. त्यामुळे माध्यमं आपल्या हातात असावी हे रामाराव असतील, आनंद बाजार पत्रिका असेल, हिंदुस्तान असेल, टाइम्स असेल, ह्या सर्वांना वाटतं. आणि या ठिकाणी सुद्धा उद्योगपती आहेत. परंतु हे सगळेजण नरेंद्र मोदींच्या आसपास घोटाळणारे लोक आहेत आणि त्यांनी नरेंद्र मोदी सरकारची आरती ओवाळण्यासाठीच ही मीडिया काम करते हे आपण पाहतो. NDTV ह्या सगळ्या गोष्टीला अपवाद आहे. रवीश कुमार सारखे लोक, प्रणव राय सारखे लोक जरी एक कमर्शियल पद्धतीने न्यूज ब्रॉडकास्टिंग करत असले तरी त्यांनी जर्नलिझममध्ये जे काही धैर्य लागतं, सरकार विरोधात एखादी बातमी देत असताना सगळ्या बाजू लोकांना सांगणं आणि मग बातमीचं विश्लेषण करणं आणि त्याच्यावरती कार्यक्रम करणं, त्याकरता त्यांनी कधीही कॉम्प्रोमाइज केलं नाही. सगळ्या बाजू लोकांना सांगणं याच्यामध्ये NDTVचे सगळे नामवंत पत्रकार गेल्या 40 वर्षामध्ये, गेल्या 30 वर्षामध्ये विशेष करून हे अत्यंत पुढे आहेत. आणि म्हणून NDTVचं एक महत्त्व या देशाच्या जर्नलिझममध्ये आहेच, पत्रकारितेमध्ये आहे. आणि NDTV हिंदी असेल किंवा NDTV इंग्रजी असेल याची विश्वासार्हता आजच्या कालखंडात गेल्या 8 वर्षात ही सूर्यप्रकाशा एवढी स्वच्छ अशी आहे. अशा वेळेस NDTVलाच टार्गेट करून गौतम अदानींना पुढे करून NDTVच्या ऐवजी तो नरोत्तम दास असा तो TV करणं याला एक गेम प्लॅन असं म्हणतात. आणि म्हणून NDTV हायजॅक झालेला आहे. कायद्याची लढाई, मार्केटमध्ये सेबी विरुद्ध लढाई, सुप्रीम कोर्टापर्यंत जाईल. प्रणव राय, राधिका रॉय लढतील. परंतु यापूर्वी त्यांनी सक्सेसफुली एवढी मोठी कमर्शियल ब्रॉडकास्टिंग कंपनी निर्माण केली आणि ती यशस्वीरित्या चालवली. NDTVवरती रेड्स पडलेले आहेत. अनेक चांगल्या पत्रकारांना मोठमोठ्या चॅनल्समधून बाहेर काढण्याकरता आज जसे ED आणि CBI सगळ्यांना सतावत आहेत तसे पत्रकारांना सुद्धा सतावण्यात आलेले आहेत. पत्रकारांच्या नोकऱ्या घालवण्यात आलेल्या आहेत. पण तरी काही पत्रकार धैर्याने लढत आहेत. त्याच्यामध्ये NDTVतले सगळे पत्रकार आणि होय मॅक्स महाराष्ट्राचे आमचे रवी आंबेकरसुद्धा आहेत. त्यांच्या बरोबरीने सोबतीने लोक आहेत. महाराष्ट्रामध्ये निखिल वागळेसारखे लोक आहेत. हे सातत्याने अत्यंत कठीण कालखंडामध्ये स्पष्ट भूमिका घेऊन
जनतेकरता सरकारविरोधी लढत आहेत. NDTV हा त्यातलाच एक प्रकार आहे. NDTV आता अंबानींच्या हातातून अदानीच्या हातात येतोय. अंबानी फक्त एक स्लीपिंग पार्टनर होते. ते कोणत्याही पद्धतीने NDTVला प्रेशराईज करत नव्हते, कारण त्यांचे स्वतःचे मोठे चॅनल्स होते. इथे पहिल्यांदाच प्रवेश करताना अदानींनी NDTVचा घास घेतलेला आहे आणि तो प्रणय रॉय आणि राधिका रॉय यांच्या कंपनीला न सांगता सेबी हातात ठेवून, सरकारला हातात ठेवून हे व्यवहार होत आहेत. आणि म्हणून ते हायजॅक केले असं म्हणता येतात किंवा किडनॅपिंग केलं असं म्हणायला भरपूर स्कोप आहे. आणि म्हणून हा जो व्हिडिओ आहे की बँकिंगचे व्यवहार, फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स मार्केटमध्ये होतात, मग हे बरोबर आहे का की कर्ज एका कंपनीकडून NDTVने घेतलं आणि NDTVने करार केला की होय आम्ही कर्ज परत फेडलं नाही तर आमच्या कर्जाचं रूपांतर इक्विटीमध्ये किंवा वॉरंटमध्ये करावं आणि इक्विटी आमची 29.18 आहे. आता काय घडलं, अदानीने 29.18% म्हणजे जवळजवळ 217 कोटी एवढं मार्केटमध्ये पैसे होतून ते शेअर्स ताब्यात घेतले, तेवढी मालकी त्यांच्याकडे आली. ही जी काही ट्रान्झॅक्शन्स आहेत की द डेट कॅन बी कन्व्हर्टेड इंटू अन इक्विटी, म्हणजे कर्जाचं रूपांतर हे भाग भांडवलात होऊ शकतं, ही जी संकल्पना आहे म्हणून ते होस्टाईल टेकओव्हर झालं आहे. पण करारामध्ये लिहिलेलं असतं, सगळ्या बँकिंग ट्रान्झॅक्शनमध्ये, मोठ्या कर्ज व्यवहारामध्ये जे करार होतात बॉरोर आणि बँकरमध्ये, त्याच्यामध्ये हे लिहिलेलं असतं. आणि म्हणून मग अशा तऱ्हेचे व्यवहार होताना जो ज्याने कर्ज दिलेलं असतं, मार्केटमध्ये जर ते ट्रेडेबल असेल तर ते विकत घेतलं जातं. आणि हे विकत घेण्याची यंत्रणा ही हस्ते परस्ते नाही तर सरळ सरळ मार्केटमध्ये होतं आहे. आणि म्हणून मधल्या गेल्या 3 महिन्याच्या कालखंडात शेअर जो होता 70 रुपयाचा शेअर NDTVचा, तो 350पर्यंत होता आणि काल तो 366 होता. मग हे प्रणय रायना माहिती नाही आहे का? माहीत असणारच. शेअर वाढला तर आपला 70 रुपयाचा शेअर एवढा वाढला तर ते जेवढे शेअर होल्डर असतील ते कदाचित ट्रेडिंग करून नफा कमवण्याचा प्रयत्न करतील. पण या ठिकाणी तो शेअर वाढत असताना त्या ठिकाणी ते ग्रॅब करणं, 29.18% ग्रॅब करणं, हा जो काही एक कॉर्पोरेट गेम प्लॅन आहे, हा कॉर्पोरेट गेम प्लॅन त्यांना न सांगता झालेला हा त्यांचा आक्षेप आहे. बँकिंग ट्रान्झॅक्शनमध्ये हे जे काही घडतंय त्याच्यामध्ये या देशातले वकील, कायदा तज्ज्ञ, चार्टर्ड अकाउंटंट, ICWA ही सगळी जी मंडळी आहेत, फायनान्शियल ट्रान्झॅक्शनमध्ये भ्रष्ट व्यवहार खूप आहेत. मागे एका व्हिडिओमध्ये मी हे स्पष्टपणे सांगितलं होतं की भारत सरकारने जी व्हिडिओकॉन आयडिया आणि वोडाफोन या 2 मोठ्या कर्ज बुडव्या कंपन्यांनी आणि टॅक्स बुडव्या कंपन्यांनी एकत्र येऊन आपला जवळजवळ 38,000 कोटीचा टॅक्स डिफॉल्ट हा सरकारला सांगितलं, तुम्ही इक्विटीमध्ये कन्वर्ट करा आणि तुम्ही मालक नंबर 1 व्हा. मालक नंबर 2 हा वोडाफोन असेल आणि मालक नंबर 3 हे आयडिया म्हणजे आदित्य बिर्ला असतील. अशा तऱ्हेने त्यांनी त्यांच्या टॅक्स डिफॉल्ट म्हणजे मालकालाच सांगितलं, टॅक्स वसूल करू नका, तुम्ही ते भाग भांडवलात कन्व्हर्ट करा आणि मालक नंबर 1 व्हा आणि आमचे बँकांचे 1.5 लाख कोटीचे कर्ज फेडून टाका. या तऱ्हेचे व्यवहार हे लिगलाइज होत आहेत. म्हणून भ्रष्टाचार, टॅक्स चुकवेगिरी, कर्ज बुडवेगिरी याचं कायद्याच्या चौकटीमध्ये, आवरणामध्ये त्याला बसवून अशा तऱ्हेने ॲग्रीमेंट पेश करणं हा भांडवलशाही व्यवस्थेतला भ्रष्टाचार आहे. त्यामुळे ह्याला इल्लिगल कोणी म्हणेल का? आताच्या व्यवस्थेत नाही, पण हे भ्रष्ट व्यवहार आहेत. किंबहुना मुकेश अंबानीची एक शेल कंपनी जी मगाशी नाव मी सांगितलं ते आत्ताच लोकांना कळते, ती शेल कंपनी आहे. आणि अचानक एका वर्षापूर्वी निर्माण केलेली मीडिया कंपनी अदानी ग्रुपची ते कोणत्याही धंद्यात घुसत आहेत आणि तो धंदाच ताब्यात घेत आहेत, कारण त्यांना मदत करणारे मित्र केंद्र सरकारमध्ये आहेत. त्यामुळे हम दो आणि हमारे दो हे व्यवहार आता आपण गेले 8 वर्ष होताना बघतोय. आता प्रसारमाध्यमांमध्ये अशी घुसखोरी करून ते ताब्यात घेणं, कारण आता इलेक्शन्स खूप जवळ आलेली आहेत.
NDTV जास्त बळवान होऊन चालणार नाही आहे, म्हणून आपल्याच माणसाच्या तो ताब्यात असावा या पद्धतीने NDTVचा घास घेण्याचा मोठा प्रयत्न आहे. म्हणून NDTVच्या ऐवजी तो नरोत्तम दास TV होणं म्हणजे गौतम अदानीकडे येणं, असा जो प्रक्रिया दिसते, या ठिकाणी सर्व जनतेने सावध होण्याची गरज आहे. पत्रकारितेमध्ये रवीश कुमारने अनेक मापदंड निर्माण केलेले आहेत, हे वादातीत आहेत. इतकी धैर्यवान पत्रकारिता आपण पाहतोय, पण लोकांनीही आता निर्णय घेण्याचा प्रश्न आहे. गोदी मीडियाला बायकॉट करा म्हटल्यानंतर लोक गोदी मीडियाला बायकॉट करतात, हे रवीश कुमारांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे. आणि आता तोच NDTV रवीश कुमारांनी राजीनामा द्यावा असं सांगितलं तर त्यांनी सांगितलं, मी राजीनामा देण्याचा प्रश्नच नाही आहे. आणि होय, त्यांनी का म्हणून राजीनामा द्यावा. पण प्रश्न असा आहे की अशा तऱ्हेने गल्लीतले गुंड मुलगी पळवतात आणि पोलीस बघत राहतात, तो प्रकार मार्केटमध्ये एक संपूर्ण NDTV चॅनलच हायजॅक केला जातोय, तो किडनॅप केला जातोय. अशा तऱ्हेच्या गोष्टी आज आपण बघतो. एखादी छोटी कंपनी मोठी कंपनी ताब्यात घेताना अनेक लोकांना हे कळत नाही. ॲक्विजिशन अँड मर्जर्स आणि टेकओव्हर्स हे तर असं होणारच असं गृहीत धरूनच सगळीकडे बोललं जातं. परंतु या ठिकाणी कुठली गोष्ट कशासाठी अक्वायर केली जाते, या देशामध्ये संविधान पायदळी तोडवत असताना, लोकशाही संसदीय लोकशाही पायदळी तोडत असताना मार्केटचा सिस्टमॅटिकली वापर आज केला जातो. त्यामुळे 50,000चा इंडेक्स आता पुन्हा एकदा 60वरती गेला आणि पुन्हा 60वरून खाली येतोय. आणि हा इंडेक्स किती फ्रॉड्युलंट आहे हे कळत असूनसुद्धा सुशिक्षित मध्यमवर्ग मोठ्या प्रमाणामध्ये शेअर बाजारात घुसत आहेत आणि मार खात आहेत, पण ते समजून घेत नाहीत. मध्यमवर्गामध्ये अत्यंत प्रभावशील अशी जी माध्यमं आहेत, ती माध्यमं हायजॅक करणं, जेव्हा सत्ताधारी वर्ग आपला एक अजेंडा बनवत आहेत किंवा वेपन बनवत आहेत, त्यावेळेस सुशिक्षित मध्यम वर्गाला एक मोठा धक्का देणारा असा हा कार्यक्रम गौतम अदानीने केलेला आहे. गौतम अदानी कोणत्या क्षेत्रात नाही आहे. रेल्वे ताब्यात घेतलेलीच आहे, पोर्ट बंदरं ताब्यात घेतलेलीच आहेत, बँकांकडून 2,30,000 कोटीची कर्ज सहजासहजी त्यांनी गेल्या 5 वर्षात मिळवलेली आहेत. त्यासाठी त्यांनी काय तारण दिलं आहे, त्यांचं व्हॅल्युएशन काय, कधीच कोणी बघितलं नाहीत. त्यांना कर्ज देणारे बँकरसुद्धा तेवढेच चोर आहेत आणि घेणारा मनुष्यसुद्धा तेवढाच बदमाश आहे. पण त्यांना कर्ज मिळतात आणि त्यांची कर्ज घेण्याची पात्रता वाढते आणि म्हणून ते NDTV सारखा एक प्रथित यश अतिशय सुंदर असं चॅनल ते ताब्यात घेतात. पण त्या संपूर्ण घेण्याची जी प्रक्रिया आहे ही मार्केट रेग्युलेटर सेबी हा ॲप्रूव्ह करतो आणि बँकांमध्येही एवढी मोठी कर्ज मिळतात आणि सहजासहजी या देशातलं सार्वजनिक क्षेत्र विकत घेणं, त्या 6 लाख करोड असेट मॉनिटायझेशन पाईपलाईनमध्ये यांनाच सगळ्या ठिकाणी हेच त्याचं मॉनिटायझेशन करतील असं जेव्हा ठरतं, तेव्हा फॅसिझमचा हा एक नवीन अवतार आपण डोळ्याने बघतोय, आपण प्रत्यक्ष अनुभवतोय. हे फॅसिझमचे प्रकार आहेत. मार्केटमधला फॅसिझम, बँकांमधले मोठी कर्ज माफ करण्याचं फॅसिझम, मोठी कर्ज मोठ्या कॉर्पोरेशनना अगदी जवळजवळ क्लीन पद्धतीने देणं आणि त्या ठिकाणी त्याच्याकडे डोळेझाक करणं हे बँकिंग रेग्युलेटर करतोय. त्यामुळे हा फॅसिझमचा अवतार आहे. संसदेमध्ये ह्या प्रश्नावरती चर्चा होत नाहीत, कोणतीही बिलं त्या ठिकाणी खासदारांकडे येत नाहीत आणि बिलं पास होत आहेत. अशा पद्धतीने संसदीय लोकशाहीवरचा एक मोठा हल्ला आपण सातत्याने 8 वर्ष बघतोय. या ठिकाणी मार्केटमध्ये मीडिया कंपनी अक्वायर करण्याकरता प्रमोटर्सना काहीही नोटीस न देता ते ट्रान्झॅक्शन जे आहेत ते ॲप्रूव्ह होत आहेत आणि त्या ठिकाणी एक मोठं लोकशिक्षण तर झालंच पाहिजे. पण हे असं मार्केट, हे बदमाशांचं मार्केट आहे, याच्याविषयी सुशिक्षित मध्यम वर्गाने आवाज उठवण्याची गरज आहे. NDTV प्रणय रायकडून अदानीकडे गेल्यानंतर मग इंडिया टुडे असो किंवा बाकीचे आर असो किंवा आज तक असो, फरक काहीच राहणार नाही आहे. स्वतंत्र पत्रकारितेचा गळा दाबणं, संसदीय लोकशाहीचा गळा दाबणं, लोकशाही संपवणं, व्यक्ती स्वातंत्र्य आणि विचार स्वातंत्र्य संपवणं, हाच NDTV ताब्यात घेण्याचा एक मंत्र म्हणून या सरकारने तो केलेला आहे. आणि म्हणून NDTVचं हायजॅकिंग, फोर्स टेकओव्हर हे अतिशय
तिरस्करणीय अशी कृती आहे. आपण लोकशाहीवरती प्रेम करणार असू ते NDTV वाचवण्याकरता मोहीम उघडायची गरज आहे. आणि NDTV बलवान होत असेल तर बलवान करण्याकरता लोकांनी काय करायचं याचाही विचार करावा लागेल. मार्केटमधले ट्रान्झॅक्शन्स अप्रूव्ह होत का न होत, आपल्याला हे ट्रान्झॅक्शन्स अप्रूव्ड नाही आहे हे सांगण्याची प्रबोधन करणं आवश्यक आहे. मॅक्स महाराष्ट्रामध्ये मला ही संधी मिळाली तुमच्यापुढे येण्याची, म्हणून मी मॅक्स महाराष्ट्राचा आभारी आहे. मॅक्स महाराष्ट्र स्वतः एक अशा तऱ्हेचं एक तेजस्वी पत्रकारिता करणारं चॅनल आहे. याचे सबस्क्रायबर सर्वांनी व्हावं आणि महाराष्ट्रात मराठीचा, मराठी संस्कृतीचा, लोकशाहीचा उद्घोष करणारे हे मॅक्स महाराष्ट्र निश्चितपणे आपण पुढे नेऊया. पण NDTV ज्या पद्धतीने हायजॅक होते त्याचा निषेध करूनच आपल्याला पुढे जावं लागेल. आपण पुढे जात राहिलं पाहिजे. 2024ला ही जी दडपशाही आणि हुकुमशाही चालू आहे मार्केटमध्ये, संसदेमध्ये, संसदेच्या बाहेर, या सगळ्या दमन यंत्रणांचा पराभव करण्याकरता, लोकांनी एकत्र येण्याकरता NDTV सारखी पत्रकारिता, मॅक्स महाराष्ट्रासारखी पत्रकारिता जिवंत ठेवणं आणि ती ताकदवान ठेवणं हे सुद्धा आपलंच काम आहे. धन्यवाद. इथेच थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर मॅक्स महाराष्ट्राचा सभासद व्हा आणि याचं मोठ्या प्रमाणामध्ये या व्हिडिओचं शेअरिंग करा हीच माझी विनंती आहे. धन्यवाद.